नांदेड येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दशलक्ष्मी सदन मुलींचे वसतिगृह नांदेडच्या वतीने 12वी व 10वीच्या परीक्षेत अर्धापूर तालुक्यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनींना कैलासवासी लक्ष्मीबाई दशरथराव गुंजकर यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम, बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते। याही वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळा सभागृह अर्धापूर येथे नगर अध्यक्ष छत्रपती कानोडे, ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षका विद्याजिने, डॉक्टर उत्तमराम इंगळे, गट शिक्षणाधिकारी एल.एन. गोडबोले, नगरसेवक सोनाजी सरोदे, डॉक्टर विशाल लंगडे, मुख्याध्यापक एम.डब्ल्यू.एच. शेख, सचिव शंकरराव कंगारे, बाळासाहेब माटे, चेअरमन लक्ष्मीकांत मुळे, गुणवंत विरकर, आनंद शिंगारे, शिक्षिका ज्योतिताई पांढरे। कार्यक्रमाचे आयोजन अर्धापूर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष उदयकुमार गुंजकर, महिला काँग्रेसच्या हिंगोली जिल्हाध्यक्षा श्रीमती वनिता गुंजकर, श्रीमती आशा वैद, विजय गुंजकर, सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती वैदिका गुंजकर आदींची उपस्थिती होती। महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, अर्धापूर जिल्हा नांदेड। माझी आई कैलासवासी लक्ष्मीबाई दशरथराव गुंजकर याच्या स्मरणार्थ 10वी व 12वी यांना विद्यार्थ्यांना बक्षीस समारंभाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि त्याला स्फूर्ती येण्यासाठी हा कार्यक्रम देऊन त्याला बक्षीस समारंभ देण्यात आयोजित करण्यात आलेला आहे आणि असेच कार्यक्रम करण्यात यावे असं मी आवाहन करते। कार्यक्रमाला आलेल्या विद्यार्थी, त्यांचे आई वडील, पत्रकार बंधू आणि सामाजिक आणि गट विकास अधिकारी हे सगळे मान्यवर आलेले होते, त्यांचे मी आभार मानते आणि हा कार्यक्रम झाला।